सायन्समधले असे काही प्रश्न मित्रांनो, एसआय युनिट क्वेश्चन्स जे आहेत, जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत वारंवार विचारले जातातच. पण ट्विस्ट असा आहे की अनेक जण यांची उत्तरं घाईत चुकीची देतात. तर शेवटपर्यंत बघा, कारण पुढचा प्रश्न हा मागच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग आहे. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, सगळ्यात बेसिकपासून सुरुवात करूया. लांबीचे एसआय युनिट काय असते? उत्तर आहे मीटर. अंतर किंवा लांबी मोजण्यासाठी मीटर वापरतात. पण फक्त लांबी मोजून काम होत नाही. आता बघूया वजनासाठी काय वापरतात. वस्तुमानाचे एसआय युनिट कोणते? उत्तर आहे किलोग्रॅम. कोणत्याही वस्तूची वस्तुमान किलोग्रॅममध्ये मोजले जाते. वस्तुमान म्हणजेच वस्तूमध्ये असलेले पदार्थांचे प्रमाण. पुढचा प्रश्न तिसरा. वेळेचे एसआय युनिट कोणते? उत्तर आहे सेकंद. वेळ मोजण्यासाठी सेकंड हे स्टँडर्ड युनिट आहे. आता इमॅजिन करा, करंट नसता तर मोबाईलच चार्ज झाला नसता. ओके, तर मग विद्युत प्रवाहाचे एसआय युनिट कोणते आहे? उत्तर आहे अँपिअर. इलेक्ट्रिक करंटची मात्रा अँपिअरमध्ये मोजतात. करंट आलाच आहे तर व्होल्टेजचा प्रश्न नक्की इथे बनतोच. विद्युत दाब म्हणजेच व्होल्टेजची एसआय युनिट कोणते? सोप्या भाषेत सांगायचं तर विद्युत प्रवाहाला म्हणजे करंटला पुढे ढकलणारी शक्ती म्हणजे विद्युत दाब असतो. उदाहरण बघायचं झालं तर इथे पाण्याची टाकी इमॅजिन करा. जर पाण्याचं प्रेशर जास्त असेल तर पाणी जोरात बाहेर येतं. तसंच व्होल्टेज जास्त असेल तर इलेक्ट्रिक करंट पण जास्त फोर्सने पुढे जातो. म्हणजेच करंट हा वाहणारा करंट, व्होल्टेज म्हणजे करंटला ढकलणारी ताकद असते. मोबाईल चार्जरमध्ये 5 व्होल्ट लिहिलेलं असतं, कारण तो 5 व्होल्ट दाबाने करंट पाठवत असतो. ओके, तर एसआय युनिट काय आहे समजलं का? इथे व्होल्ट. वन लाईन ट्रिक इथे आता लक्षात ठेवा. व्होल्टेज नसता तर करंट व्हायलाच नसता, कारण करंट वाहण्यासाठी त्याला पुढे ढकलणारी शक्ती लागते आणि तीच व्होल्टेज असते. पण व्होल्टेज आहे तर रेझिस्टन्स पण असणारच इथे. विद्युत प्रतिरोधाचे एसआय युनिट कोणते? सोप्या भाषेत सांगायचे तर विद्युत प्रवाहाला अडवण्याचे किंवा कमी करण्याचे काम जे करते त्याला रेझिस्टन्स म्हणतात. एसआय युनिट असेल ओहम, कारण रेझिस्टन्स करंटचा प्रवाह अडवतो किंवा कमी करतो. जेव्हा रेझिस्टन्स जास्त असतो तेव्हा करंट कमी वाहतो. एक्झाम्पल बघा इथे आता, जसा अरुंद रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होतो, तसंच रेझिस्टन्स जास्त असेल तर करंटचा फ्लो पण स्लो होतो. म्हणजेच कमी रेझिस्टन्स करंट सहज वाहतो, जास्त रेझिस्टन्स करंटला जास्त अडथळा निर्माण करतो. आता इथे वन लाईन ट्रिक बघा. रेझिस्टन्स म्हणजे करंटसाठी स्पीड ब्रेकर सारखं काम करत असते इथे. आता थोडं मित्रांनो फिजिक्सकडे वळूया. फोर्स म्हणजे बल, त्याचं युनिट माहिती आहे का तुम्हाला? तर प्रश्न 7वा इथे, बलाचे एसआय युनिट कोणते? उत्तर आहे न्यूटन. वस्तूवर लावलेले बल हे न्यूटनमध्ये मोजले जाते. आणि बलामुळे काम झालं तर त्या कामाचं युनिट काय असेल मग? यावरूनच प्रश्न 8वा हा असेल, कार्याचे एसआय युनिट कोणते? उत्तर आहे जूल. बलामुळे झालेले कार्य जूलमध्ये मोजतात. आता काम झालं म्हणजे एनर्जी पण आलीच, तर एनर्जीचे युनिट काय? ऊर्जेचे एसआय युनिट कोणते? उत्तर आहे जूल. ऊर्जा मोजण्यासाठीही जूल हेच एसआय युनिट वापरता. पण काम किती वेगानं होतं हे सांगणारं युनिट माहिती आहे का तुम्हाला? पॉवरचे एसआय युनिट कोणते? उत्तर आहे वॅट. काम करण्याचा दर म्हणजे पॉवर, लक्षात ठेवा. आता प्रेशर कुकर आठवा, जिथे आपण दाबाचे एसआय युनिट बघणार आहोत. तर त्याचे उत्तर आहे, दाबाचे एसआय युनिट आहे पास्कल. एका क्षेत्रफळावर लागणारे बल म्हणजे दाब असते. आता साऊंड आणि वेव्हजकडे जाऊया. फ्रिक्वेन्सीचे युनिट माहिती आहे का तुम्हाला? फ्रिक्वेन्सीचे एसआय युनिट कोणते? सोप्या भाषेत सांगायचं तर एखादी गोष्ट एका सेकंदात किती वेळा घडते त्याला वारंवारता असे म्हणतात, म्हणजेच फ्रिक्वेन्सी. उदाहरण बघूया इथे. समजा पंखा एका सेकंदात खूप वेळा फिरतो, तर तो जास्त फ्रिक्वेन्सीने फिरतो असं इथे आपल्याला म्हणता येईल. तर साऊंडमध्ये हेच होतं. व्हायब्रेशन जास्त वेगाने झाले तर आवाज हा शार्प येतो, आणि जर व्हायब्रेशन कमी झाले आवाज हा जाड आणि डीप येतो. म्हणजेच एका सेकंदात जास्त कंपन जास्त फ्रिक्वेन्सी, कमी कंपन कमी फ्रिक्वेन्सी. ओके, रेडिओ, साऊंड वेव्स, मोबाईल सिग्नल्समध्ये फ्रिक्वेन्सी ही खूप महत्त्वाची असते. तर एसआय युनिट इथे येईल मित्रांनो हर्ट्झ. 1 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 1 वेळा कंपन. आता इथे वन लाईन ट्रिक लक्षात ठेवा. एका सेकंदात गोष्ट जितक्या वेळा रिपीट होते तीच असते फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आली म्हणजे स्पीडचा प्रश्न हा नक्कीच येणार. तर वेगाचे एसआय युनिट कोणते?
उत्तर आहे मीटर प्रति सेकंड. वस्तू एका सेकंदात किती अंतर पार करते ते वेग दर्शवतो. आणि आता इथे स्पीड बदलत गेली तर ॲसिलेशन पण येणारच. ॲसिलेशन म्हणजे काय नक्की ते बघा इथे. सोप्या भाषेत सांगायचे झालं तर वेगामध्ये होणारा बदल म्हणजे ॲसिलेशन. उदाहरण बघूया इथे. बाईक सुरुवातीला हळू चालते, पण ॲसिलेटर फिरवल्यावर तिचा वेग वाढतो. हा वेग वाढण्याचा प्रोसेस म्हणजेच ॲसिलेशन. म्हणजेच इथे बघा, वेग वाढला पॉझिटिव्ह ॲसिलेशन, वेग कमी झाला निगेटिव्ह ॲसिलेशन. दिशा बदलली तरी ॲसिलेशन होऊ शकतो. ओके, हे कसं काम करतं तर बघा इथे. जेव्हा एखाद्या वस्तूवर फोर्स लावलं जातं तेव्हा तिचा वेग बदलतो आणि ॲसिलेशन तयार होतो. तर यावरून याचा युनिट लक्षात ठेवा मित्रांनो, मीटर प्रति सेकंड स्क्वेअर. ओके, आणि वन लाईन ट्रिक, स्पीड बदलली म्हणजे ॲसिलेशन सुरू होते. आता शेवटचे 2 प्रश्न थोडे ट्रिकी आहेत. घनतेचे एसआय युनिट कोणते? किलोग्राम प्रति घनमीटर. म्हणजेच दिलेल्या घनफळामध्ये किती वस्तुमान आहे हे घनता दर्शवते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथे कमी जागेत किती पदार्थ भरला आहे ते म्हणजे घनता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संवेगाचे एसआय युनिट कोणते? संवेग म्हणजे मोमेंटम. सोप्या भाषेत बघूया इथे. एखादी चालणारी वस्तू किती जोराने पुढे जात आहे ते म्हणजे मोमेंटम. म्हणजेच वस्तूचा वेग आणि वस्तुमान जितकं जास्त तितका तिचा मोमेंटम जास्त. एक्झाम्पल बघूया इथे. धावणारा ट्रक आणि सायकल इमॅजिन करा. दोघांचा वेग जरी सारखा असला तरी ट्रकचा मोमेंटम जास्त असतो, कारण त्याचं वस्तुमान खूप जास्त असतं. हे कसं काम करतं तर जेव्हा एखादी जड वस्तू वेगाने चालते तेव्हा तिला थांबवण्यासाठी जास्त फोर्स लागतो, कारण तिचा मोमेंटम हा जास्त असतो. एसआय युनिट लक्षात ठेवा इथे. आणि पुढे वन लाईन ट्रिक लक्षात ठेवा. जितका वेग आणि वजन जास्त तितका मोमेंटम हा जास्त असतो. यापैकी मित्रांनो किती प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलीत? कॉमेंटमध्ये तुमचा स्कोर नक्की सांगा. आणि अशाच डेली करंट अफेअर्स, MPSC अपडेट्स आणि एक्झाम रिलेटेड व्हिडिओसाठी आपला स्टडी विथ केतकी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांची.